अमरावती शहरातील स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य व वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्याच्या दृष्टीने अमरावती महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवार बाजार परिसरात दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी मोठ्या प्रमाणावर संयुक्त धडक कारवाई करण्यात आली। ही कारवाई महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चंडक यांच्या स्पष्ट निर्देशनानुसार राबविण्यात आली आहे। शुक्रवार बाजार परिसरात गेल्या काही काळापासून अनधिकृत मांस विक्री, रस्त्यावर उभी असलेली वाहने, अतिक्रमणे तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत नागरिकांकडून तक्रार प्राप्त होत होत्या। या तक्रारींची दखल घेत महानगरपालिकेने संबंधित विभागांच्या समन्वयाने संयुक्त कारवाईचे नियोजन केलं होतं। कारवाईपूर्वी सदर परिसरातील अधिकृत व अनधिकृत गाडेधारक, दुकान मालक तसेच मांस विक्रेत्यांची सविस्तर तपासणी करण्यात आली आहे। तपासणी दरम्यान मांस विक्रीसाठी कोणालाही अधिकृत परवाना देण्यात आलेला नसल्याचं स्पष्ट झालं। तसेच महानगरपालिकेच्या संकुलामध्ये एकूण 39 दुकानदारांना दुकाने मंजूर असून त्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर वाहने रस्त्यावर व सार्वजनिक जागे उभी करून अतिक्रमण करण्यात आल्याचं निदर्शनास आलं। या पार्श्वभूमीवर दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी सर्व संबंधित दुकानदारांना महानगरपालिकेच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या। पशुवैद्यकीय विभागामार्फत अनधिकृत मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनाही नोटिसा देण्यात आल्या। नोटिसीद्वारे निदर्शनांचं पालन न केल्यास 24 तासांच्या आत कडक कारवाई करण्यात येईल असं स्पष्टपणे सूचित करण्यात आलं होतं। नोटीस कालावधीत नियमांचं पालन न झाल्याने दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी पशुवैद्यकीय विभाग, अतिक्रमण विभाग, बाजार परवाना विभाग तसेच फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन यांच्या पोलीस बंदोबस्तात व्यापक संयुक्त कारवाई करण्यात आली आहे। कारवाई दरम्यान शुक्रवार बाजार परिसरात रस्त्यावर, फुटपाथवर व सार्वजनिक जागेत उभी असलेली सर्व वाहने हटविण्यात आली आहेत। अनधिकृत अतिक्रमणे काढून टाकण्यात आली तसेच नियमबाह्य मांस विक्री थांबविण्यात आली। यावेळी भाजीपाला विक्रेत्यांना वाहतुकीस अडथळा न होईल अशा ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच सागर नगरकडे जाणारा मुख्य रस्ता अतिक्रमण मुक्त करून तो पूर्णपणे वाहतुकीस खुला करण्यात आलाय। त्यामुळे परिसरातील वाहतूक कोंडी दूर होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। सदर संयुक्त कारवाई पशुशल्य चिकित्सक डॉक्टर सचिन बोंद्रे, अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश रक्टाटे आणि बाजार परवाना विभागाचे उदय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडली आहे। कारवाई दरम्यान संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस यंत्रणा मोठ्या संख्येने उपस्थित होती। अमरावती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, अन्न सुरक्षा तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी अशा प्रकारच्या संयुक्त मोहिमा पुढील काळातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी महानगरपालिकेच्या नियमांचं पालन करून प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज।